नमस्कार मंडळी. तर जर आपल्याला निसर्गाचा आनंद घ्यायचा म्हणलं तर मग प्रत्येकाने शेतात गेलं पाहिजे, थोडंफार काम पण केलं पाहिजे. जर कोणी सगळ्यात जास्त मुक्त संचार करत असेल तर तो पक्षी, जनावरे. माणूस हा फक्त बंदिस्त आहे, घरात बंदिस्त आहे. जो म्हणतो की आम्ही लय सुखी आहे, पण ते खरंच सुखी नाहीत, तर ते बंदिस्त आहेत. जसं की एक प्रकारे खायचं प्यायचं ऐश करायचं जेल असतं तसंच असतं ते. आणि हे बघा, मुक्त संचार, एक प्राणी, एक शेतकरी, असं खूप सारं शेतामध्ये खूप छान असतं. बघा, पक्ष्यांना कुठं पण फिरू द्या, मोकळं असतं. बघा, कुठं पण फिरा, कुणी काय म्हणणार नाही. मशीन हे केलं इथं, शेण टाकलं तर तिला कोणी काय म्हणणार नाही. इथं का शेण टाकलं, उलट चांगलं म्हणतील आणि ते उचलून शेतात टाकतील. जांभळीची झाडं, नारळाची झाडं, हे आहे ऊस. ऊसामध्ये बांधावर लावले गाजरी गवत. हे पेरलाय तीळ, पण पाणी कमी असल्यामुळं काही तीळ चांगला आला नाही. पलीकडे मूग आहे, मूग चांगला आला आहे. मुगाला पाणी दिलं होतं, इकडे जरा पाणी कमी पडल्यामुळं जरा थोडंसं असं आला आहे तीळ, उन्हाळी तीळ. जास्त काही चांगला आला नाही. जाऊ द्या, जे आला आहे ते आला आहे आता. आणि हे बघा गवत. आता काय ते खुरपत पण नाहीत, कारण जरा गवत असल्यावर जरा रान कमी वाळत आहे. खुरपायचं म्हणलं की सगळ्या मुळ्या विस्कटून निघतात. बघा, निसर्ग म्हणजे निसर्गच. इकडं स्प्रिंकलर लावले. स्प्रिंकलर चालू केल्यानंतर तर एवढं सुंदर दिसतंय बघा. हे बघा, ह्याच्यात आता कोथिंबीर पेरायची शेजारीत आमची. तिकडलं भिजवून झालंय, रात्रभर चालू होतं. इथून इकडलं राहिले पाच लाईन राहिलेत. बघा, सकाळी सकाळी किती छान असतं, असा सूर्य उगवलेला असतो. पक्षी छान फिरतात, माणसं पण छान छान फिरतात. चला तर मग भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.